नमस्कार. म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेलेली आहे. याच्यासाठी 2,15,000 अर्जदारांनी अर्ज केले होते. त्याच्यामुळे त्यांचे सर्वांचे पैसे जे आहेत ते आता अडकलेले आहेत. आता या अडकलेल्या अनामत रकमेच्या व्याज मिळणार का? तर याबाबतची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा यांच्या पुणे गृहनिर्माण लॉटरीसाठी सुमारे 2,15,000 नागरिकांनी अर्ज केलेले आहेत. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड व PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4186 सदनिकांच्या विक्रीकरता अर्ज भरून घेण्यात आलेले आहेत. म्हाडाने या सोडतीसाठी वारंवार मुदतवाढ दिल्याने 2,15,000 अर्ज दाखल झालेले आहेत. 20 नोव्हेंबरला मुदतवाढ दिली होती. त्यावेळी 11 डिसेंबरला सोडत काढली जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र मोठ्या संख्येने अर्ज या लॉटरीसाठी आल्यानं म्हाडाचा वेळ पडताळणीत गेला आणि ही सोडत निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. आता ही सोडत जी आहे ती लवकरात लवकर व्हावी यासाठी म्हाडाकडून सुद्धा प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात मध्यंतरी माहिती आली होती की म्हाडानं निवडणूक आयोगाशी संपर्क केलेला आहे. पण याचं पुढं काय झालं याच्याबाबत अद्याप काही स्पष्टीकरण आपल्याला मिळालेलं नाही आहे किंवा कुठलीही माहिती अद्याप आपल्याला मिळालेली नाही आहे. परंतु काल म्हाडाच्या पोर्टलवरती काही डेट्स जाहीर झाल्या होत्या, जसं की फायनल लिस्ट कधी जाहीर होणार आहे, ड्रॉ कधी होणार आहे आणि रिफंड कधी होणार आहे, ह्या डेट ज्या आहेत त्या अपडेट करण्यात आल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये फायनल लिस्ट आज म्हणजे 26 तारखेला म्हणजे 26 डिसेंबरला जाहीर होणार आहे. तसंच ड्रॉ जो आहे तो 27 डिसेंबरला आणि 31 तारखेपासून रिफंड चालू होणार आहे. अशा प्रकारची अपडेट्स त्या पोर्टलवरती करण्यात आले होते, पण ते आता सध्या म्हाडाने ते रिमूव्ह केलेलं आहे. ते डेट्स का रिमूव्ह केलेले आहे ह्याच्याबाबत सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही आहे. परंतु ही ड्रॉ जो आहे तो लांबणीवर पडण्याची जास्त शक्यता आहे. याचं कारण असं की सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळं निवडणूक आयोग याला परमिशन नाही देणार याची जास्त शक्यता आहे. आणि ही जी आचारसंहिता असणार आहे ती 16 जानेवारी 2026 पर्यंतच राहणार आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषदेची पुन्हा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्याच्यामुळं हा ड्रॉ जो आहे तो थेट फेब्रुवारी महिन्यातच होण्याची दाट शक्यता आहे. पण याच्याबाबत अधिकृत माहिती म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे. ती लवकरच उपलब्ध झाली तर मोठा दिलासा जो आहे तो अर्जदारांना राहणार आहे. पण जर ही लॉटरी जी आहे ती फेब्रुवारीपर्यंत जर एक्सटेंड झाली तर मात्र खूप लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकून राहणार आहेत. याच्यात मॅक्झिमम लोकांनी क्रेडिट कार्डनी पेमेंट केलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांना तो भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तर मग हे जे एवढे पैसे अडकलेले आहेत तर त्याच्यावरती म्हाडा व्याज देणार आहे का असा प्रश्न जो आहे तो अर्जदार करताना दिसत आहेत. म्हाडानं अर्जदारांचं शुल्क म्हणून 718 रुपये अर्जदारांकडून घेतले आहेत. 2,15,000 अर्जदारांची एकूण अनामत रक्कम जवळपास 446 कोटी रुपये होते. अनेक सामान्य नागरिकांनी ही रक्कम क्रेडिट कार्डवरून उसने पैसे घेऊन तर काहींनी आपल्या बचतीतून भरलेली आहे. आज जवळजवळ 3 महिने 14 दिवस उलटून गेले तरीही लॉटरी ड्रॉची तारीख स्पष्ट नसल्याने अर्जदार चिंतेत आहेत. म्हाडाकडून पुणे मंडळाच्या घरांची सोडत कधी काढली जाणार याबाबत ठोस माहिती मिळत नसल्याचं मतही काही अर्जदारांनी व्यक्त केलेलं आहे आणि खरं आहे आणि आपण पाहिलेलं सुद्धा आहे. सतत ड्रॉची डेट जी आहे ती पोर्टलवर सुद्धा चेंज होत आहे. ठीक आहे. अर्जदारांची अनामत रक्कम म्हणून म्हाडाकडे जमा झालेल्या 446 कोटी रुपयांच्या व्याजाचं काय असा सवाल देखील काही अर्जदारांनी केलेला आहे. तर आपण ह्या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून असणार आहोत. जसं म्हाडा अधिकृत काही अपडेट्स याच्यावरती देईल किंवा तारीख जाहीर करेल तर त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. तर ही संपूर्ण माहिती होती. धन्यवाद.